नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे करंट अड्डा मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. आणि बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक जो आहे बुकर पुरस्कार 2020 किंवा ज्यालाच आपण द मॅन बुकर पुरस्कार असं म्हणतो, हा कव्हर करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. बघा, जेव्हा जेव्हा आपल्या करंट अफेअर्सच्या सिरीजमध्ये बुकर पुरस्काराशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे, तेव्हा तेव्हा आपण याच्याशी रिलेटेड जेवढा काही महत्त्वाचा डाटा आहे तो पाहिलेला आहे. पण आपल्या एका विद्यार्थी मित्रांना आपल्याला कमेंट करून याच्याशी रिलेटेड काही क्युरीज विचारलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल, बुकर पुरस्कार व आंतरराष्ट्रीय पुरस्कार यांच्यातील नेमका फरक काय आहे? तर अशाच काही शंकांचं निरसन करण्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो आपण बनवत आहोत. जसं की बुकर पुरस्काराच्या नावात बदल का होतात? जसं की तुम्ही ऐकलं असेल बुकर मॅकनल प्राईज किंवा मॅन बुकर प्राईज किंवा बुकर प्राईज. तर हे नेमकं काय आहे किंवा यांच्या नावात नेमका कशा पद्धतीने बदल झालेला आहे? त्याचबरोबर भारतीय विजेते कोण आहेत या पुरस्काराचे? आणि 2018, 2019 आणि 2020चे या पुरस्काराचे मानकरी कोण आहेत ते आपण पाहणार आहोत. तर आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट प्राईज किंवा पुरस्कारांशी रिलेटेड जर बघायचं झालं तर बाकीचे पुरस्कार, फॉर एक्झाम्पल नोबेल पीस प्राईज आहे किंवा नोबेल पुरस्कार आहे किंवा पुलित्झर पुरस्कार आहे, हे जे पुरस्कार आहेत ते प्लेन आहेत, म्हणजे याच्याशी रिलेटेड काही कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत. पण बुकर पुरस्कार हा त्याला अपवाद आहे, कारण याच्याशी रिलेटेड बऱ्याचशा क्युरीज विद्यार्थी मित्रांना पडत असतात. तर त्याच्यातला एक पहिला प्रश्न म्हणजे या पुरस्काराचं नेमकं नाव काय आहे? बघा, बुकर प्राईज किंवा बुकर पुरस्कार हे कॉमन नेम आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढे पाठीमागे त्याच्या स्पॉन्सर्सनुसार हे नाव जे आहे ते चेंज होत राहतं. जसं बघा, बुकर मॅकनल प्राईज, आता मॅकनल हा एक ग्रुप आहे आणि हा त्याला स्पॉन्सर करत होता 1969 ते 2000 सालापर्यंत. त्यामुळे याचं नाव बुकर मॅकनल प्राईज असं पडलेलं होतं. त्याच्यानंतर बघा, मॅन ग्रुप आहे, हा बुकर पुरस्काराला 2002 ते 2019 पर्यंत स्पॉन्सर करत होता. त्यामुळे याचं नाव मॅन बुकर प्राईज असं होतं. तर बुकर प्राईज हे 2020 पासून नाव पडलेलं आहे, कारण इथे त्याचे स्पॉन्सर बदललेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, इंटरनॅशनल बुकर प्राईज हा बुकर प्राईजशीच रिलेटेड आहे, ज्याची स्थापना 2004ला झालेली आहे आणि हा जो पुरस्कार आहे तो 2005 ते 2015पर्यंत दर 2 वर्षांनी दिला जात होता. आता हा पुरस्कार कोणाला दिला जातोय बघा विद्यार्थी मित्रांनो, जे कोणी ऑथर किंवा मूळ लेखक आहेत आणि त्याचे जे ट्रान्सलेटर आहेत, या दोघांना हा पुरस्कार विभागून दिला जातो. जे पुस्तक किंवा ज्या नॉवेल आहेत UK आणि आयर्लंडमध्ये पब्लिश झालेल्या, अशा या नॉवेल्सना हा पुरस्कार दिला जातो विद्यार्थी मित्रांनो. आणि जगातील कोणत्याही व्यक्तीला दिला जातो, पर्टिक्युलर पार्टमध्ये किंवा पर्टिक्युलर कंट्रीच्याच व्यक्तीला दिला जात नाही हा पुरस्कार. आणि आता 2016 नंतर हा पुरस्कार जो आहे तो दरवर्षी दिला जातोय. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मॅन बुकर प्राईज हे नाव आता बदलून बुकर प्राईज असं ठेवण्यात आलेलं आहे. तर मॅन ग्रुप जो आहे याचं 2019ला स्पॉन्सरशिप संपलेली आहे, त्यामुळे याचं जे नाव बदलून 2020 पासून बुकर प्राईज असं ठेवण्यात आलेलं आहे. तर या पुरस्काराच्या नावात आणखी कशामुळे बदल झाला ते पाहूया. इथे मी आताच सांगितल्याप्रमाणे मॅन ग्रुपचं प्रायोजक किंवा स्पॉन्सरशिप जी आहे ती 2019ला संपलेली आहे आणि नवीन स्पॉन्सर आहेत सर मायकल मॉरिट्स आणि त्यांच्या पत्नी हेरिएट हेमन यांनी चालवलेल्या कॉन्क्रीट स्टार्ट चॅरिटी फाउंडेशनमुळे ह्या पुरस्काराचं जे नाव आहे ते बुकर पुरस्कार असं फक्त ठेवण्यात आलेलं आहे. याच्याशी रिलेटेड महत्त्वाचा दुसरा प्रश्न काय विचारला जातो बघा, हा बुकर पुरस्कार नेमका दिला कोणाला जातो? तर बघा, याच्यामध्ये 2014 पूर्वी हा पुरस्कार देण्याची कॅटेगरी वेगळी होती आणि 2014 नंतर हा पुरस्कार देण्याची कॅटेगरी वेगळी आहे. बघा, 2014 पूर्वी हा पुरस्कार जो आहे तो राष्ट्रकुल किंवा आयर्लंड गणराज्य किंवा झिम्बाब्वेचाच नागरिक असणं आवश्यक होतं या पुरस्कारासाठी. पण 2014 नंतर तसं नाही आहे. हा पुरस्कार जो आहे तो जगामधील कोणत्याही लेखकांसाठी त्यांच्या इंग्रजीमधील लेखनासाठी आणि UK प्रकाशित होणाऱ्या पुस्तकासाठी किंवा नॉवेलसाठी दिला जातो विद्यार्थी मित्रांनो. तर आता मूळ पुरस्काराशी रिलेटेड इन्फॉर्मेशन पाहूया. जसं की त्याची सुरुवात बघा 1969ला झालेली आहे आणि हा पुरस्कार वार्षिक दिला जातो. बघा, इंटरनॅशनल बुकर पुरस्काराची सुरुवात जी आहे ती 2004ला झालेली आहे. तर याच्यामध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका. बुकर पुरस्काराची सुरुवात 1969, तर इंटरनॅशनल बुकर पुरस्काराची सुरुवात 2004ला झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, बुकर पुरस्काराचे जे प्रथम विजेते होते 1969ला
ते होते PH न्यू बॉय आणि त्यांना समथिंग टू आन्सर फॉर या त्यांच्या नॉवेलसाठी हा पुरस्कार जो आहे तो मिळालेला होता विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर बघा इम्पॉर्टंट आहे कोणाकडून दिला जातो हा पुरस्कार. बघा 1969 ते 2002 या सालापर्यंत मॅकनल ग्रुपकडून हा पुरस्कार दिला जात होता. त्याच्यानंतर इथे थोडं करेक्शन आहे, इथे 2002 असं आहे. मॅन ग्रुपकडून हा पुरस्कार 2002 ते 2019पर्यंत दिला जात होता. तर आता 2019 पासून हा पुरस्कार क्रँकस्टार्टपासून दिला जातो विद्यार्थी मित्रांनो. तर बघा बरेच वेळेला परीक्षेमध्ये भारतीय विजेते यांच्यावरती प्रश्न विचारला जातो. तर आता या पुरस्काराचे भारतीय विजेते कोण आहेत बघूया. बघा VS नायपॉल यांना इन अ फ्री स्टेट यासाठी 1971ला हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्याच्यानंतर बघा सलमान रशिदी मिडनाईट्स चिल्ड्रन यांचा 1981ला या साली हा पुरस्कार मिळालेला होता. त्याच्यानंतर बघा अरुंधती रॉय यांना 1997ला द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स याच्यासाठी हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तर किरण देसाई यांना 2006 साली द इनहेरिटन्स ऑफ लॉस याच्यासाठी हा पुरस्कार मिळालेला होता विद्यार्थी मित्रांनो. आणि आता अलीकडेच म्हणजेच 2008ला अरविंद अडिगा यांना द व्हाईट टायगरसाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. तर हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे ज्याला तुम्ही स्टार मार्क करून ठेवू शकता. तर बघा विशेष पुरस्कार आलेला आहे इथे. बघा हा जो पुरस्कार आहे तो 2 वेळेला दिला गेलेला आहे. पहिले म्हणजे बुकर पुरस्काराला 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आणि त्याच्यानंतर बुकर पुरस्काराला 40 वर्ष पूर्ण झाल्यानंतर. बघा बुकर पुरस्काराला 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर बुकर ऑफ बुकर्स, तर पुरस्काराला 40 वर्ष पूर्ण झाल्यानंतर द बेस्ट ऑफ बुकर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि ते महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे दोन्ही वेळेला हा पुरस्कार जो आहे तो सलमान रशिदी यांना त्यांच्या 1981च्या मिडनाईट्स चिल्ड्रन या कादंबरीसाठी देण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा बुकर पुरस्काराविषयी जर सध्याची स्थिती बघायची झाली तर 2018 साली ॲना बर्न्स या UKच्या आहेत ज्यांना त्यांच्या मिल्कमन या नॉवेलसाठी हा पुरस्कार मिळालेला होता. त्याच्यानंतर बघा 2019च्या विजेत्या मार्गरेट ॲटवूड ज्या कॅनडाच्या आहेत आणि त्यांना त्यांच्या कादंबरी द टेस्टामेंटसाठी. तर बर्डेनी इव्हारेस्टो या UKच्या आहेत ज्यांना त्यांच्या कादंबरी गर्ल, वुमन अँड अदरसाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. विभागून देण्यात आलेला हा पुरस्कार. बघा 1992 नंतर प्रथमतःच हा पुरस्कार जो आहे तो विभागून देण्यात आलेला आहे. आणि बर्डेनी इव्हारेस्टो ज्या आहेत त्या UKच्या प्रथम कृष्णवर्णीय महिला आहेत ज्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. तर मार्गरेट ॲटवूड या कॅनडाच्या आहेत आणि पुरस्कार जिंकणाऱ्या सर्वात वयोवृद्ध ठरलेल्या आहेत या. त्याच्यानंतर बघा 2020चे विजेते जे आहेत बुकर पुरस्काराचे ते डग्लस स्टुअर्ट आहेत आणि हे स्कॉटिश अमेरिकन लेखक आहेत विद्यार्थी मित्रांनो ज्यांना त्यांच्या शगी बेन या कादंबरीसाठी 2020चा बुकर पुरस्कार मिळालेला आहे. तर आजचं जे आपलं हे मोस्ट इम्पॉर्टंट लेक्चर आहे ते इथंच संपत आहे. आय होप तुम्हाला बुकर पुरस्काराशी रिलेटेड जेवढा काही क्युरीज होत्या त्या या लेक्चरमध्ये कव्हर झाल्या असतील. तर आपले लेक्चर जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून चॅनलच्या कोणत्याही नोटिफिकेशन्स तुम्ही मिस करणार नाही. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.